नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुणे शहराजवळील लोणावळा आणि परिसरातील पावसाळ्यात फिरण्याची 15 ठिकाणे। पुणे शहरापासून लोणावळा 66 किलोमीटर अंतरावर आहे। खंडाळा आणि लोणावळा ही शहरे इंग्रजांच्या काळापासून प्रसिद्ध आहेत। पुणे शहरापासून एकविरा देवी 65 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागे डोंगरामध्ये कोरलेल्या उत्कृष्ट कारला लेणी आहेत। इसवी सन पूर्व 1 शतक ते इसवी सन 5 शतक या काळात ही लेणी खोदली गेली असावीत। भारत सरकारने या लेणीला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते। एकविरा देवीचे सदर मंदिर डोंगरावर असून मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढून जावे लागते। कार्बन डेटिंग नुसार असे आढळले की या मंदिराची बांधणी 2 कालखंडात झाली आहे। इसवी सन पूर्व 2 शतक ते इसवी सन 2 शतक आणि 5 शतक ते 10 शतक। प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात। हा परिसर पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसतो। या ठिकाणी काही प्रमाणात धबधबे देखील कोसळतात। एकविरा देवी या ठिकाणापासून दक्षिण दिशेला 5 किलोमीटर अंतरावर मळवली हे गाव आहे। ह्या गावातून 2.5 किलोमीटर अंतरावर भाजी लेणी आहेत। या लेण्यांना 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते। येथे 22 लेण्या आहेत। इसवी सन पूर्व 2 शतकात भाजी लेणी कोरण्यास सुरुवात झाली होती। त्यानंतर 800 वर्षे म्हणजेच इसवी सन 6व्या शतकापर्यंत या लेण्यांची निर्मिती सुरू होती। जनतेच्या दानातून येथे विहार उभे राहिले असा येथील लेखांमध्ये उल्लेख आहे। चैत्यगृहाच्या दक्षिण दिशेला स्वच्छ पाण्याचे स्रोत आहेत। मळवली गावातून 2 किलोमीटर अंतरावर मळवलीचा प्रसिद्ध भाजे धबधबा आहे। या ठिकाणाहून पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर हरित धबधबा आहे। पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची अलोट गर्दी असते। भाजे धबधब्यापासून पुढे 3 किलोमीटर अंतरावर विसापूर आणि लोहगड हे 2 किल्ले आहेत। आपण 3 किलोमीटरचा प्रवास करून ह्या 2 किल्ल्यांच्या मध्यभागी पोहोचतो। या ठिकाणाहून डाव्या बाजूला 1 किलोमीटर वर जाऊन विसापूर किल्ल्यावर जाता येते। तसेच या ठिकाणाहून उजव्या बाजूला गेल्यावर लोहगड किल्ल्यावर जाता येते। हे 2 किल्ले पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसतात। अत्यंत विहंगम दृश्य या किल्ल्यांवरून दिसतात। विसापूर आणि लोहगड या किल्ल्यांवरून पवना धरणाच्या पाण्याचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते। लोणावळ्यातून 6 किलोमीटर अंतरावर भुशी हे धरण आहे। लोणावळ्यातील हे ठिकाण पर्यटकांचे खास आकर्षणाचे केंद्र आहे। शनिवार आणि रविवार ह्या भागात प्रचंड गर्दी असते। भुशी धरणापासून 5.8 किलोमीटर अंतरावर लायन पॉइंट आहे। हे ठिकाण दरीचे असून ह्या ठिकाणी तुम्हाला सह्याद्रीच्या रांगेचे अत्यंत विलोभनीय दृश्य दिसते। लायन पॉइंट पासून टायगर पॉइंट 400 मीटर अंतरावर म्हणजे जवळच आहे। टायगर पॉइंट पासून पुढे 1 किलोमीटर अंतरावर शिवलिंग पॉइंट आहे। शिवलिंग पॉइंट पासून पुढे 10 किलोमीटर अंतरावर कोरीगड हा किल्ला आहे। कोरीगड किल्ल्यावरून आंबे व्हॅलीचे विहंगम दृश्य दिसते। कोरीगड हा किल्ला पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसतो। लोणावळ्यातून 6 किलोमीटर अंतरावर डुकनोज हे अत्यंत सुंदर ठिकाण आहे। या ठिकाणी तुम्हाला सह्याद्रीचे वेगळेच रूप पाहायला मिळेल। डोंगराचा एक भाग नाकासारखा दिसतो म्हणून याला डुकनोज असे म्हणतात। लोणावळ्यातून उत्तर दिशेला 2.5 किलोमीटर अंतरावर छोटेसे तुंगारली धरण आहे। ह्या धरणाचा परिसर पावसाळ्यात अत्यंत विहंगम दिसतो।
अंगारली धरणापासून पुढे 5 किलोमीटर अंतरावर कातळधार हा अत्यंत सुंदर धबधबा आहे। आपण ह्या धबधब्याच्या वरच्या बाजूला पोहोचतो। कातळधार पासून पुढे 7 किलोमीटर अंतरावर राजमाची या ठिकाणी आपण पोहोचतो। ही 2 किल्ल्यांची जोडगोळी आहे। या भागाला राजमाची असे म्हणतात। तसेच एका किल्ल्याला मनोरंजन आणि दुसऱ्या किल्ल्याला श्रीवर्धन असे म्हणतात। हे ठिकाण मला आवडलेले लोणावळा परिसरातील सर्वात सुंदर ठिकाण आहे। लोणावळ्यातून 4 किलोमीटर अंतरावर कुणे धबधबा आहे। हा लोणावळा परिसरातील सर्वात मोठा धबधबा असून पावसाळ्यात हा धबधबा अत्यंत सुंदर आणि विहंगम दिसतो। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।